अंतराळात 2 उपग्रहांना परस्परांना जोडण्याचं तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या दिशेनं स्पेडेक्स मिशन अंतर्गत इस्रोचं महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण यशस्वी. अंतराळातील 2 उपग्रह जोडण्याच्या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्त्वाचे अंतराळ प्रकल्प राबवणं शक्य. हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातला 4था देश ठरणार. भारतीय पाणबुड्यांच्या क्षमतावृद्धीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या 2,867 कोटी रुपयांच्या 2 करारांवर स्वाक्षऱ्या. कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांची मारक्षमता लक्षणीय वाढणार. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार भारतात डिजिटल भांडवलामुळे उद्योजकता आणि व्यवसाय उत्पन्नात वाढ. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सामाजिक आणि आर्थिक परिदृश्यात बदल. प्राप्तिकराविषयी विवाद सोडवण्यासाठीच्या विवाद से विश्वास योजनेला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून महिनाभराची मुदतवाढ. संतोष देशमुख हत्येप्रकरणी खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड तब्बल 22 दिवसांनी सीआयडी समोर शरण. अमेरिकेकडून संघर्षग्रस्त युक्रेनला सुमारे 6 अब्ज अमेरिकी डॉलर्स अतिरिक्त लष्करी सहाय्य जाहीर. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली घोषणा. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यादरम्यान रेल्वे 10,000पेक्षा जास्त नियमित आणि 3,000 विशेष गाड्या चालवणार. नवं सरकार स्थापन झाल्यावर पुढच्या 100 दिवसात विविध क्षेत्रांमध्ये करायच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा. लोककेंद्रित निर्णय घेण्याच्या प्रशासनाला सूचना. आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी. प्रशासनही सज्ज. पोलिसांकडून विशेष बंदोबस्त. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी तुषार पवार